नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. काल जिथं मी व्हिडिओ स्टॉप केला होता तिथूनच परत स्टार्ट करते, कारण तो व्हिडिओ खूपच मोठा झाला असता म्हणून. कपाटाची क्लिनिंग वगैरे केली होती, तुम्ही ते बघितलंच असेल. जे काही एवढं सामान निघालं होतं ना, ते सगळं म्हटलं आता पिशवीमध्ये भरून घ्यावं. कारण फुटलेल्या काचा वगैरे होत्या, सगळ्या एका कॅरीबॅगमध्ये भरून घेतलं. आणि तूप काढायचं होतं, खूप दिवसापासून पेंडिंग होतं. म्हणजे विचार केला होता की गावाला जाण्याआधीच हे सगळं करून जायचं, पण त्यावेळेस मला पुरता वेळच भेटला नाही, कारण 8 दिवस कंटिन्यू बाहेर फिरणं होत होतं आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे माझं काही लक्ष गेलंच नाही. आणि म्हटलं चला आता आहे वेळ. हे पण घरी होते, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कारण मला ना इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खूप जास्त भीती वाटते. त्यामुळे मी एकटीनं हे जास्त वेळाचं जे काम असतं ना ते करायला जात नाही एकटी असले की, म्हणून मग हे होते घरी. म्हणून आवर्जून बनवायला घेतलं. छान तूप काढलं आणि ह्यावेळेस ना खूपच जास्त तूप निघालं, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्तच निघालं. आणि म्हणजे असं माझं म्हणणंच नव्हतं की इतके दिवस ठेवायचं म्हणून, पण राहूनच गेलं. आणि तुम्हाला एक टिप देते, जर तुम्ही साई वगैरे साठवत असाल ना, तर डीप फ्रीजमध्ये सगळं तूप जे साई साठवलेली असते ना ती ठेवायची. किती पण दिवस ती खराब होत नाही. आणि नेमकं माझ्याकडून ह्यावेळेस ना आपल्या ह्याच्यावरतीच ठेवून गेले होते मी, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं खराब झालं की काय. थोडासा स्मेलसुद्धा येत होता, पण मी चांगलं वॉश करून घेतला आणि तुपाचा खूपच छान स्मेल यायला लागला. म्हटलं बरं झालं, नाही तर आपले कष्ट सगळे वाया जायचे. इथं उभं राहून काहीच एवढा फायदा नव्हता, कारण तुपाकडे तर लक्ष द्यायचंच होतं, पण नुसतं उभं राहायचं म्हटलं की कंटाळा येतो. म्हणून म्हटलं चला साईड बाय काहीतरी काम करूयात. डब्यातली साखर संपली होती, म्हणजे जे आपलं वरती काचेच्या बरणीमध्ये बी साखर ठेवते ना, त्यातली साखर संपली होती. म्हटलं ते भरून घेऊयात. काहीतरी छोटं मोठं काम केलं तर मग बरं वाटतं. फक्त उभंच राहायचं म्हटलं की नको वाटतं, कारण किचनमध्ये आल्यानंतर ना कधी बाहेर जाईल असं होतं मला तरी. म्हणून पटपट आवरण्याचा प्रयत्न सुरू असतो. इथे छान तूप कडत होतं. तुपाची ना खूपच लेंदी प्रोसेस आहे मला असं वाटतं. म्हणजे कमी वेळ असतो, पण ना तो जास्त वेळ आपण घालवतो. इथं तुपाला फेस आला होता ना, तर मी लगेचच गॅस बंद करून टाकला. नाही तर दरवेळेस माझ्याकडे काय होतं, वरून फेस येतोय म्हणून मी शांत बसते आणि गॅस तसंच चालू ठेवते, तर तूप खाली करपतं. तर इथं छान तूप तयार झालं होतं आणि असंच म्हटलं राहू देत, वरती फेस आहे तर असू देत. असंच मी डायरेक्टली गॅस बंद करून दिला आणि तूप तसंच झाकून ठेवलं. तर खूपच मस्त तूप झालं होतं, ते तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. काल धनुच्या स्कूलमधून येताना आंबे आणले होते आणि असं वाटलं ना की उगाच एवढे आंबे आणले, कारण धनुषने ना बघितलं ना की त्याला ते कंटिन्यू तेच खायचं असतं अगदी संपेपर्यंत. संध्याकाळी मग छान आवरून घेतलं आणि मग आम्ही डीमार्टला जायला निघालो. असं तर काही रिझन नव्हतं बरं का डीमार्टला जायचं, पण लास्ट टाईम जेव्हा डीमार्टमध्ये गेलतो ना त्यावेळेस मला हे बोलत होते की कोंब वगैरे ठेवायला तिथे एक छानसं ऑर्गनायझर होतं, ते घे म्हणून. पण मी बोलले की नको, घरातलं आहे ते अजून चांगलं आहे. आणि आज कपाटाची क्लिनिंग करत असताना माझ्याकडून ते फुटलं. त्याच्यामुळे मग मला ना म्हटलं चला आता जाऊयात आपण. किराणात पण थोडासा घ्यायचा होता. किरकोळ वस्तू ना डीमार्टमध्ये खूप स्वस्त भेटतात, म्हणजे की निरमा असेल, अगरबत्ती असेल, किंवा बरंच बाकीचं पण जे काही सामान असतं ते. मॅगी वगैरे घ्यायची होती, कारण आता धनुषला कधीतरी द्यावीच लागणार आहे, कारण लहान मुलं खूप जास्त हट्टी असतात. काही ऐकणच झाले, मग त्यांना म्हटलं ना की तुला हे बनवून देते की मग हॅप्पी होतात. त्याच्यासाठी मॅगी घेतली आणि बरंचसं सामान इथूनच घेतलं. किराणा मालाच्या दुकानातून फक्त साखर घ्यायची होती. किती जरी नाही म्हटलं ना तरी पण डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना खर्च व्हायचा तो होतोच. कांदा आपलं म्हणजे जेव्हा मसाला करते ना त्यावेळेस मसाल्याचं भाजण्यासाठी जे असतं ना वरती भांडं, ते पण घेतलं. आणि कोंब वगैरे ठेवायला तर ऑर्गनायझरसुद्धा घेतलं, जे की खूप दिवसापासून घ्यायचं होतं, पण मीच थोडंसं अवॉइड करत होते. संध्याकाळी 8 वाजता आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो आणि 8:45ला तर घरी पण निघालो, कारण जास्त वेळ थांबलोच नाही. लवकर गेलं की जरासं फिरणं होतं. काही जास्त न फिरता आम्ही लगेच डीमार्टमधून बाहेर आलो आणि संध्याकाळचं जेवण आधीच ठरलं होतं की बाहेर करायचं आहे म्हणून. त्यामुळं मी इतका वेळ डीमार्टमध्ये थांबले, म्हणजे तो कमीच वेळ झाला ॲक्च्युली. मग संध्याकाळी मस्त चिकन मसाला खाल्ला. बाहेरून जेवून आल्याच्या नंतर डायरेक्टली आराम घेतला. काहीच शूट वगैरे केलं नाही. हे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट करते. हा दिवस आहे संडेचा. त्या दिवशी मस्त सकाळच्या जेवणासाठी बटाट्याची भाजी, बाजरीची भाकरी असं बनवलं होतं. पोटभर जेवण केलं आणि त्याच्यानंतर कामं करायची होती, कारण म्हटलं थोडंसं गॅस वगैरे क्लीन करून घ्यावा, कारण आठवड्यातून एकदाच मस्त पुसून वगैरे घेते गॅस, म्हणजे लिक्विड वगैरे लावून मस्त पुसून घ्यायचा होता. म्हणून म्हटलं चला आता जे काही गॅसवरती पसारा आहे ना तो आवरून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग क्लिनिंगला सुरुवात करावी. तेलाची कढई जेव्हा इथं गॅसवरच्या इथं असते ना त्यावेळेस ना ती अजिबात कमी होत नाही, म्हणजे त्यातलं तेल काही लवकर संपतच नाही. त्यामुळे गॅस ओट्यावरती ते तशीच पडून राहते. म्हटलं तुपाचं तसं व्हायला नको, पटकन भरून घेता. ही बरणी जी दिसते ना ती धनुषला आम्ही त्याच्यामध्ये डीमार्टमधून जाम आणला होता आणि मला खूप भारी वाटत होतं की हा जाम संपल्यानंतर मी त्याच्यामध्ये काहीतरी भरून ठेवणार, कारण ना प्रत्येक गोष्टीचा छोटा ना छोटा यूज करायचाच असतो मला. म्हणून इथं भरणी मस्त फ्रीजमध्ये ठेवली होती. ह्याच्या आधी पण
ह्याच्यामध्ये मी तूपच ठेवायचे. मग ती काढली, स्वच्छ परत पुसून घेतली आणि त्याच्यामध्ये मग तूप गाळून ठेवलं. ह्यावेळेस ना बरंचसं तूप निघालं होतं, म्हणजे खूप दिवसाची साई साठलेली होती आणि 15 दिवसातून तर एवढं तूप निघतंच. पण मी आजकाल कंटाळा करत होते. 1 महिना 1.5 महिना झालं तूप काढलेलंच नव्हतं आणि घरामध्ये कसलं तूपसुद्धा राहिलेलं नव्हतं. कारण तूप काढलंच नाही तर येणार कसं आणि विकतचं आणायला मी थोडासा कंटाळाच करते, की नकोच म्हणते. जर आपल्याकडं घरचं भेटते आपल्याला तर मग कशाला विकत आणायचं, म्हणून मग आणलंच नव्हतं. आता हे तूप भेटलं ना तर उद्याच ह्याच्यापासून मस्त काहीतरी बनवणार किंवा आज संध्याकाळीच काहीतरी छान बेत बनवणार होते. पहिलं ह्यांना मला दाखवायचं होतं, आधी तुम्हाला दाखवते. कसं वाटतंय ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे बरं का, पण ती खूप मोठं केल्यासारखं वाटतं ना. ह्यांनासुद्धा दाखवलं आणि ह्यांना पण आवडलं. म्हणजे ह्यांना तर तूप आवडतं. पण हे असं भरणी बघायला पण खूप जास्त छान वाटत होती, म्हणून मी त्यांना पण नेऊन दाखवलं. त्याच्यानंतरनं मग क्लिनिंग करायला सुरुवात केली. एक कमेंट आली होती कालच्या व्हिडिओमध्ये, की तू गॅसच्या पलीकडे जे भांडं ठेवले ना ते कशासाठी वापरतेस? तर त्याच्यामध्ये ना मी चपाती ठेवते आणि थोडीशी आमची भाजी वगैरे शिल्लक राहिली असेल ना सुकी भाजी, तर ती पण त्याच्यामध्ये बसून जाते. कारण डबा खालून खूपच खोलगट आहे आणि वरती जे झाकण आहे ना ते पण तसंच आहे. त्याच्यामुळे मोठं जरी भांडं त्याच्यामध्ये काय ठेवलं ना, मिक्सर म्हणजे आपला कुकरचा जो छोटा डबा आहे ना तो सुद्धा त्याच्यामध्ये बसतो इझिली. त्याच्यामुळे मग मी ते वापरते. 2 in 1 होतं. भाजी पण बसते आणि चपाती पण बसते. आणि खूप छोटासा म्हणजे मी माझी जी केस साठवली होती ना त्याच्यावरती तो डबा घेतलेला. मला एवढा आनंद झाला ना. लग्नाच्या आधी पण मी एक अशी बाई शोधून ठेवली होती, की ती दरवेळेस यायचीच माझ्याकडं, की तुम्ही घ्या हे काहीतरी ह्यातलं म्हणून. मग मी तिला साडी द्यायचे, जेवण करायला द्यायचे. अशी दुपारच्या टायमिंगमध्ये आली तर मग मी चहा पण द्यायचे तिला. एवढं मी तिला तिच्यावरती प्रेम करून ठेवलं होतं. आणि ती आता कधी येते ना त्यावेळेस मम्मीला विचारते, की तुमची पोरगी कुठे आहे म्हणून. असो, मला पण त्यांची खूप जास्त आठवण येते. आमचं ना बाहेर जायचं प्लॅनिंग ठरलेलं होतं आणि सगळं आवरलं. मी घरातली सगळी कामं आवरून घेतली. जरा वेळ मोबाईल बघितला आणि त्याच्यानंतरनं मग ड्रेस वगैरे चेंज केला. ड्रेस जेव्हा मी घालायला आले ना त्यावेळेस मला असा प्रश्न पडला, की आता यार मी कुठला ड्रेस घालू? आणि ह्यांचं नेहमी काय असतं माहिती आहे का, एखादा ड्रेस घातला ना तर म्हणणार हा नको, दुसरा घाल, दुसरा नको, तिसरा घाल. मग माझं एवढं डोकं फिरतं ना, मग माझं असं म्हणणं येतं, की नाही माझ्याकडं कपडेच नाहीत आता कुठली म्हणून. पण एवढं सगळं आवरून बसले आणि जायच्या टायमिंगला एवढं मोठं भांडण केलं, की जाणं डायरेक्टली कॅन्सल झालं. आणि असं तुमच्या बाबतीत सुद्धा होतं का, की नाही माझ्याकडं कपडेच नाही आणि हा कपड्यांचा ढिगारा जो दिसतो ना तर त्यांच्यामुळेच मी काढला होता. की ते म्हणत होते, की तुझ्याकडे तर किती ड्रेस आहेत. म्हणून मी रागानं सगळे कपाटातले म्हणजे 2 कप्प्यांमध्ये जी माझी कपडे होती ना ती सगळी मी बाहेर काढली होती. अगदी त्यांना टी शर्टसुद्धा माझे बघायचे होते, की आता इथं राहायला आल्यापासून ना तुला मी किती टी शर्ट घेतले दाखव, किती ड्रेस घेतलेत ते दाखव. ड्रेस तर मी इथं आल्यापासून फक्त 1-2 घेतले असतील बरं का. आता धनुषा बड्डेच्या टायमिंगला 2 घेतले मी ड्रेस. पण ते काय मला चांगले लागलेच नाहीत अजिबात. त्याच्यामुळे असे कुठे बाहेर जाताना घालायला एवढे चांगले ड्रेसेस नाहीत राहिले माझ्याकडे. आणि काय होतं ना, धनुषला सोडायला आणायला जायच्या टायमिंगला किंवा इथं बाहेर भाजी वगैरे आणायला जायच्या टायमिंगला पण मी तेच ड्रेस वेअर करते आणि मग तेच घालून खूप जास्त कंटाळा येतो. आणि खरंच सांगते म्हणजे 4-4 वर्षापूर्वीचे सगळे जुने टॉप आहेत माझ्याकडे आणि आत्ता मी व्हिडिओ शूट करते. सो प्लाझो आणि टी शर्ट जास्त यूज करते, म्हणून मी डीमार्टमधून ना नेहमी टी शर्टच घेऊन येत होते. असं ड्रेसकडे माझं काही जास्त लक्ष जात नव्हतं. पण आता इथून पुढं म्हणजे खूपच प्रॉब्लेम येणार, की बाहेर जायचं म्हटलं की मग ड्रेसची खूपच पंचायत होते. म्हणून मग थोडंसं भांडण केलं आणि या रागारागात सगळी कपडेसुद्धा ओढून बाहेर काढलेली होती. मग ते काम परत मलाच करावं लागलं. हे तर काय आले नाहीत मदत करायला, सगळं माझंच मला करावं लागलं. आणि इतकं माझं डोकं फिरलं होतं ना, की चक्करच येत होती. आणि कोणतंही काम असं एकटक बघून करायचं असेल ना त्यावेळेस मला खूप चक्कर आल्यासारखं होतं. हे नेहमीचंच आहे. कपाट आवरायचं म्हटलं की तसंच होतं. विचार केला जर रागारागात मी सगळे कपडे खाली ओढले नसते ना तर आत्ता हा माझा 1.5-2 तासाचा वेळ अजिबात गेला नसता. बाकी काहीतरी काम केलं असतं किंवा निवांत मोबाईल तरी बघत बसले असते. असो, सगळे कपडे पहिले सेपरेट करून घेतले, ड्रेसच्या घड्या करून ठेवल्या. त्याच्यानंतरनं ज्या प्लाझो पॅन्ट होत्या ना त्यासुद्धा व्यवस्थित घडी केल्या आणि हे राहिले होते फक्त टी शर्ट माझ्याकडे एवढे आहेत ना की काही सांगायलाच नको. पण काय होतं जरासे तब्येत कमी जास्त होते तर म्हणजे काही लूज होतात जास्त तर काही एकदमच फिट होतात. पहिलं छान होतं की तब्येत व्यवस्थित मेंटेन राहायची तर काय कपड्यांचा प्रॉब्लेम येत नव्हता. उलटं सगळी कपडे अशी लूजच पडायची. आता काही कपडे फिट्ट पण होतात आणि हे एवढे टी शर्ट असल्यामुळे ना कन्फ्यूज होते की नक्की कुठला घालायचा. घालायच्या टायमिंगला एकही असा वेळेवर हातात येत नाही आणि जेव्हा घड्या वगैरे करायला काढतो ना त्यावेळेस मग समजतं की अरे यार आपल्याकडे तर एवढे कपडे आहेत पण ते नेमके आपल्याला घालायच्या टायमिंगला सापडत नाहीत. नेहमीच असं होतं. ही काळी कुर्ती जी दिसते ना मी अंगात घातलेली ती पण जवळजवळ 4-5 वर्षापूर्वीची जुनी आहे. पण ती अगदी नव्यासारखी दिसते कारण मी कपडेच तशी वापरते. 1.5-2 तासांच्या प्रयत्नानंतर कपाट छान असं सेट करून झालं आणि हे बघायला पण खूप छान वाटतं. जाऊ देत, त्यानिमित्ताने ते सगळं सेट करून झालं. नाही तर असा मोकळा वेळ भेटलाच नसता किंवा काढलासुद्धा नसता कपाट क्लीन करायला. संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त गुलगुले बनवले होते, ते पण तुपातले, आणि मस्त फरसाणसुद्धा घेतला होता खायला. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला
करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.